अक्षय तृतीया भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा कशी करावी, अक्षय तृतीया कोणत्या सेवा कराव्या, अक्षय पात्र कसं भरावं जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहील. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण असा मुहूर्त. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करायची असते, पितरांची सेवा करायची असते. या दिवशी केलेली सेवा अक्षय काळ तुमच्यासोबत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयाला अक्षय पात्र कसं भरावं, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा कशी करावी, कुठल्या सेवा कराव्या जेणेकरून अक्षय काळ लक्ष्मी आपल्यासोबत राहील आणि अक्षय तृतीयाला खरंच भाग्यवान लोकच ही सेवा करतात. कुठल्या आहेत सेवा, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मांडणी कधी करायची आहे, तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. सकाळी केली तरी चालेल, पण संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल. म्हणजेच तो पात्र आपण भरून ठेवणार आहोत ना, अक्षय पात्र, तर ते तुम्ही संध्याकाळी भरून ठेवलं तरी हरकत नाही. आणि मेन म्हणजे कुठली सेवा करावी, नक्की जर तुम्ही या दिवशी केलं तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण या दिवशी केलेली सेवा अखंड आणि चिरकाल तुमच्यासोबत असणार आहे. तर बघा, सेवा कशी करावी, कोणती करायची आहे ते तुम्ही वेगळी अशी मांडणी करू शकता. ज्यांना अगदी देवाच्या समोर मांडणी करायची असेल किंवा देवाच्या समोर पूजा करायची असेल तर त्यांनी मांडणी करायची गरज नाही. कारण आपण देवपूजेच्या वेळेस आपण गणपती बाप्पा, बाळकृष्ण, माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा होऊन जाते. पण अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्तीवर, भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करणं महत्त्वाचं असतं. भले तुम्ही मांडणी देवघरात, म्हणजेच तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल, देवघराच्या समोर बसूनच पूजा जरी केली तरी चालेल. एवढं आहे की जे काही सेवा सांगणार आहे किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करणं असो किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करणं असो, एवढं मात्र तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला मांडणी करायची आहे तर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे, लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्याच्यावर, आणि कलश स्थापना करायची आहे. तर आता बघा, कलश स्थापना कशी करावी सगळ्यांना माहिती आहे. सुरुवातीला तर एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यावर आपल्याला अक्षता ठेवायच्या आहे, त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतल्यानंतर पाण्यामध्ये बघा 1 रुपया, सुपारी, हळद कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. तांब्याच्या पाचही दिशांना रेषा उमटून घ्यायच्या आहेत, स्वस्तिक काढायचं आहे. नंतर तुम्ही कलश, नारळ, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो, हे तुम्हाला ठेवायचं आहे. शेंडा वरती असावा आणि 5 विड्याची पानं ठेवायची आहेत. देवघराच्या समोर जर मांडणी केल्यावर आपल्याला प्रत्येकाच्या घरात मंगल कलश असणारच आहे, म्हणून मंगल कलशाची स्थापना करायची गरज नाही. पण हो, आता आपण सेवा बघूया. सर्वप्रथम एक दिवा लावून घ्यायचा आहे. या दिवशी आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करायची असते. अक्षय लक्ष्मी घरात टिकावी, घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, मेन म्हणजे अष्टलक्ष्मी आपल्या घरात वास करावा, म्हणून ही पूजा करायची असते. अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंची जी काही पूजा करत असतो माता लक्ष्मी सहित, त्यांना अक्षय काळ त्यांच्यासोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असते. आणि मेन म्हणजे जी काही तुम्ही सेवा करत असता त्याची तुम्हाला कर्मफळ सुद्धा अक्षय काळ. दीप प्रज्वलित करून घेतल्यावर याच्यानंतर आपल्याला हळद कुंकू, अक्षता अर्पण करून घ्यायचं आहे आणि फूल अर्पण करून घ्यायचं आहे. दिव्याला प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला मूर्ती घ्यायची आहे. तुम्हाला मांडणी सांगते. तुमच्या घरात भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर तो तुम्हाला ठेवायचा आहे. जर विड्याची पानं नसतील तर ते तुम्हाला तिथं अक्षता ठेवायच्या आहेत. त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि उजव्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि मध्ये बाळकृष्ण आणि शेजारी तुम्हाला माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे. श्रीयंत्र असेल तर तेही तुम्हाला ठेवायचं आहे. श्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. या दिवशी जे काही वस्तू तुमच्याकडे असणार आहे, मग जरी तुम्ही मीठ खरेदी करणार असाल किंवा धने खरेदी करणार असाल, याची सुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे. आता मांडणी कधी करायची आहे, तर मांडणी अगदी तुम्ही सकाळी देवपूजा, तुम्हाला लगेच जरी मांडणी करून तुम्हाला ही सेवा करायची आहे, तर ज्यांना सकाळी जमणार नाही, तर ज्यांना माहिती आहे की आपल्याला घरातली कामं असतात, मग तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी केलं तरी चालेल. पण शक्यतो ही सेवा तुम्ही आधी करून घ्या, लवकरात लवकर. आता तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. तर ओम गणगणपती नमः, ओम गणगणपती नमः, ओम गणगणपती नमः असा 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करायचा आहे. तर मूर्ती तामणामधून बाहेर काढायची आहे. तर लाल वस्त्राने तुम्हाला ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. तर आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. आणि गणपती बाप्पांची सेवा करत असताना ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा मंत्र उच्चार करायचा आहे. हळद कुंकू, अक्षता, धूप दीप आपल्याला
ओळून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना लाल फूल प्रिय आहे तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. नंतर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे. ओम गणपती नमः ओम. तर गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करून झाल्यावर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. तर आधी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती घरात असणं महत्त्वाचं आहे. बाळकृष्णांच्या जागेवर जरी तुमच्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती असेल तरी त्याच्यावर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. ज्यांना पुरुष सूक्त म्हणणं शक्य होत नाही 16 वेळा, यांनी 1 वेळा म्हटलं तरी चालेल. ज्यांना काही नाही शक्य होत तर किंवा ज्यांना ह्या सेवा माहिती नाही आहेत, जे नवीन आहेत, त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, तुम्हाला या मंत्राचा मंत्रोच्चार सुद्धा तुम्ही करू शकता. नंतर भगवान विष्णूंची मूर्ती घेतली असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती घेतली असेल तर तामणातून बाहेर काढून घ्यायची आहे आणि ती सुद्धा लाल वस्त्राने तुम्हाला साफ करून घ्यायची आहे. आणि बाळकृष्णांना आपल्याला केशरयुक्त अष्टगंध लावून घ्यायचा आहे. तुमच्याकडे वस्त्र असेल तर ते आवर्जून बाळकृष्णांना वस्त्र परिधान करू शकता आणि लाल फूल असेल तर तेही अर्पण करायचं आहे. अक्षदा अर्पण कराव्या. हे सगळं करून झाल्यावर बाळकृष्णांना जे काही तुळशीपत्र आहे ते अर्पण करायचं आहे. आता माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तुम्हाला दुधाचा करू शकता, पंचामृताचा करू शकता, तुम्ही हळदी कुंकवाचा सुद्धा अभिषेक करू शकता किंवा फक्त तुम्ही पाण्याचाही अभिषेक केला तरी हरकत नाही. आता माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी 16 वेळा श्री सूक्त आवर्जून पठण करावं किंवा ज्यांना नाही शक्य होत त्यांनी एकदा म्हटलं तरी चालेल. 16 वेळा श्री सूक्त किंवा 1 वेळा श्री सूक्त आणि 1 वेळा. या पद्धतीने आता ज्यांना हे सगळं म्हणणं शक्य होत नाही तर त्यांनी ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, पण शक्यतो श्री सूक्त म्हटलं तर अतिशय उत्तम, नाही म्हटलं तर या मंत्राचा तुम्ही मंत्र जप केला हरकत नाही. आता माता लक्ष्मीची मूर्ती तामणातून काढून घ्यावी आणि स्वच्छ लाल वस्त्राने ती स्वच्छ करून घ्यावी. नंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण कराव्या. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे किंवा गजरा जरी असेल तरी तो अर्पण करायचा आहे. कमळ जरी असेल तरी ते पण तुम्ही अर्पण करू शकता. जो फोटो आहे तो सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो फोटो आहे तो पण स्वच्छ करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. फोटोला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू जरी माता लक्ष्मीच्या मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर आपल्याला केशरयुक्त अष्टगंध अर्पण करून घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पिवळ्या रंगाचं फूल भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा प्रत्येक देवांना, मग आपण गणपती बाप्पा असो किंवा बाळकृष्ण असो, माता लक्ष्मी असो, यांना जेव्हा तुम्ही धूप दीप अगरबत्ती अर्पण करता तेव्हा तुम्हाला हळद कुंकू अर्पण करताना तेव्हा मराठीत अगदी म्हटलं तरी चालेल, गणपती बाप्पांना मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे किंवा बाळकृष्ण भगवान विष्णू तुम्हाला मी अष्टगंध अर्पण करत आहे किंवा हे माता लक्ष्मी मी तुला हळदी कुंकू अर्पण करत आहे, या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. आता हे करून झाल्यावर, आपली पूजा करून झाल्यावर, हे सगळं करून झाल्यावर बाळकृष्णांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. मग तुम्ही भगवान विष्णूंच्या फोटोवर करा किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता हे म्हणत असताना भगवान विष्णूंची 1000 नावे, ज्याला आपण विष्णू सहस्त्रनामावली, ज्यांना नाही शक्य होत त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र उच्चार जरी केला तरी हरकत नाही. तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते अक्षयपात्र. हे अक्षयपात्र आपल्याला भरून ठेवायचं असतं. आता हे अक्षयपात्र भरून ठेवण्यासाठी कसं करायचं किंवा तुमच्या घरात कोणी केलं नाही आहे तरी करू शकता. बघा, अक्षय पात्र, या पात्रामध्ये आपण जे काही धनधान्य, जे काही वस्तू ठेवणार आहोत ते अक्षय काळ आपल्या घरात त्याचा वास होतो. ते कधीही खंडित होत नाही किंवा ते कधीही समाप्त होत नाही, ते कधीही संपत नाही. मग अक्षय पात्र नेमकं कसं भरायचं ते आपण आज बघणार आहोत. बघा, तुमच्या घरात जर ही पद्धत नसेल तर ही देवाची सेवा आहे. तर ही देवाची सेवा करून काही वाईट घडणार आहे किंवा आमच्याकडे कोणी करत नाही, मग आम्ही करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता. देवाची सेवा करून कधीही देव कोणाचं वाईट करत नाही. आपलं जे काही वाईट होतं ते अर्थात आपल्या कर्मानुसार होतं. आता हे जे काही अक्षय पात्र आहे, तर आता हे काही ठिकाणी आपण जे काही सुगड असतो, तर जे मातीचे सुगड असतात तर त्याच्यामध्ये अक्षय पात्र भरून ठेवतात. पण तुमच्याकडे जर तांब्याचे भांडं असेल किंवा तांब्याचा तांब्या असेल देवासाठी जो आपण वापरतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला अक्षय पात्र भरून ठेवायचं असतं.
आता अक्षय पात्र हे तांब्याच्या याच्यातच का भरून ठेवायचं, तर तुम्हाला याची कथासुद्धा माहिती असेल. तर तांब्याचा संबंध आपण भगवान विष्णू, आपण जेव्हा सूर्यनारायणाची पूजा करत असतो तेव्हा आपण तांब्याचा वापर करत असतो. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या तांब्याला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. 5ही ठिकाणी तुम्हाला हळद कुंकवाचं बोटाने ओढून घ्यायचं आहे. आणि अक्षय पात्र भरत असताना आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे की मी हे अक्षय पात्र भरून ठेवत आहे तर माझ्याही घरात अक्षय काळ माता लक्ष्मीचा वास राहून दे. आता याच्यामध्ये आपल्याला म्हणजे त्या तांब्यामध्ये अक्षता ठेवायच्या आहेत. अखंड अक्षता, याचा अर्थ अखंड, ज्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या खंडित अशा नको आहेत. तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. थोडक्यात आपल्याला याच्यामध्ये ठेवायचे आहेत. आता हे ठेवल्यावर ह्या तांदळाच्या वरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूला, माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्याही घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू देऊ नको. माझ्याही घरात अखंड अक्षय काळ माता लक्ष्मीने वास करावा. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की सूर्यदेवांच्या पूजेसाठी आपल्याला तांब्याच्या भांड्याचा वापर केला जातो आणि याच्यामध्ये अक्षता ठेवायच्या आहेत. तर पांढरा रंग हा शुक्र ग्रहाशी संबंधित असतो आणि शुक्र ग्रह हा माता लक्ष्मीशी संबंधित असतो. म्हणून आपल्याला याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते कवड्या. हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि कवड्या आपल्याला घरात आधीच्या काळी कवड्यांना काही जास्त किंमत नाही आहे. तुमच्या घरात जर जुनी एखादी कवडी असेल ना, तर ती सुद्धा तुम्ही पूजनामध्ये ठेवू शकता. पिवळी कवडी असावी. तर हळकुंड, लेकरूबाळी हळकुंड, म्हणजेच याला बघा 2 फाटे फुटलेले आहेत, ज्याला लेकरूबाळी हळकुंड म्हणतो. तर लेकरूबाळी हळकुंडाचा संबंध हा पिवळ्या रंगाशी आहे आणि त्याचा संबंध बृहस्पती देवांशी असतो. म्हणून हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे. आणि एक तुम्हाला गोमतीचक्र घ्यायचं आहे. जर तुमच्या घरात असेल तर आवर्जून गोमतीचक्र तुम्हाला घ्यायचं आहे. कमळगट्ट्याचा एक मणी तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्यात लवंग असेल किंवा वेलदोडे असेल तर हे दोन्हीही तुम्हाला घ्यायचं आहे. आणि जर तुमच्या घरात लाल कुंज असेल तर आवर्जून एक लाल कुंज घ्यायचा आहे. त्याच्यातून एखादी वस्तू जरी नसेल तरी हरकत नाही. जास्तीत जास्त वस्तू घेण्याचा प्रयत्न करा, पण नसेल तरी हरकत नाही. आणि 1 रुपया, 5 रुपये, 2 रुपये हे नाणे लक्षात घ्या. नोट जरी ही रकमेने जरी मोठी असली, पण खरी लक्ष्मी ही नाण्यातच आहे, ज्याला आपण चिल्लर असे. पण ती चिल्लर नाही आहे, खरी लक्ष्मी आहे. तुमच्याकडे कितीही नोटा असल्या, 500 रुपयाच्या, 100 रुपयाच्या, पण ही चिल्लर किंवा ह्या लक्ष्मीला खरी किंमत आहे. तर तुम्हाला एक नाणं ठेवायचं आहे. आणि जर तुमच्या घरात एखादी सोन्याची वस्तू असेल किंवा सोन्याचं नाणं असेल, काही पण असेल तर तुमच्या घरात सोन्याची, तर हे सुद्धा तुम्हाला इथे ठेवायचे आहे. तर या पद्धतीने आता या सगळ्या वस्तू ठेवून तुम्हाला याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. आता याला आपण अक्षय पात्र असं म्हणतो. हे पात्र भरत असताना मनोमन हेच प्रार्थना करायची की माझ्याही घरात माता लक्ष्मीने वास केला आहे. अष्टलक्ष्मी माझ्या घरात नांदत आहे. घरात माझ्या हे सुख, शांती, समृद्धी, आरोग्य नांदत आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि माझ्याही घरात जे काही अडचणी आहेत ते कमी झालेलं आहे अशीच प्रार्थना करायची आहे. तर तुमच्याकडे लाल फूल असेल तर ते तुम्ही पात्रावर ठेवू शकता. काही ठिकाणी असं असतं की चांदीचे जरी शिक्का असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता. काही ठिकाणी माता लक्ष्मीचा सुद्धा मूर्ती ठेवू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतं किंवा तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही नवीन असाल तर या पद्धतीने आवर्जून तुम्ही करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं अक्षय पात्र स्थापन केलं की झालं, काम झालं असं नाही आहे. जेव्हा मांडणी तुम्ही करत असता याच्यामध्ये सेवाही करणं महत्त्वाचं असतं. या दिवशी जे काही गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही करणार आहात ते तुम्हाला अर्पण करायचा असतो. तर सगळ्यांच्या घरात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. तर ह्या दिवशी तुमच्या घरात श्रीयंत्र तुम्ही पूजनेमध्ये ठेवलं असेल तर त्याची पण तुम्हाला पूजा करायची असते. आता हे सगळं करून झाल्यावर आपल्याला सेवा करायची असते. लक्षात घ्या, अक्षय पात्र सिद्ध करण्यासाठी याच्यावर सेवा करायची असते. फक्त मांडून ठेवून होत नाही किंवा फक्त देवाची मांडणी करून होत नाही, त्याच्यावर सेवाही करणं महत्त्वाचं असतं. तर तीच सेवा आपल्याला खरी करायची असते. आता मेन सेवा काय करायची आहे तर गुळाचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. अगदी तुम्ही दूध साखर असेल तरी ती तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता. नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला सेवा करायची असते. मी तुम्हाला सांगितलं की सेवा महत्त्वाची आहे अक्षय पात्र सिद्ध करण्यासाठी, तर ती सेवा करायची असते. आणि सगळं खरं तर अक्षय पात्र काही ठिकाणी ठेवतात पण काही ठिकाणी ठेवत नाही, पण तरीसुद्धा सेवा करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला सेवा काय करायची आहे तर श्री सूक्त 16 वेळा आवर्जून पठण करावं. भले तुम्ही अक्षय पात्र ठेवा का नका ठेवू.
तुम्हाला सेवा करायची आहे तर 16 वेळा श्री सूक्त शेवटच्या वेळी फलश्रुती घ्यावी. 1 वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करू शकता. तर 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे. तर या दिवशी एकदा करू का दोनदा करू का, जेवढी सेवा सांगितलेली आहे तेवढी जास्त सेवा कराल तर तेवढं जास्त तुम्हाला फळ मिळणार आहे. 16 वेळा श्री सूक्त, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रम, तर 16 वेळा किंवा 1 माळ 16 वेळा किंवा 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा किंवा 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा किंवा 1 माळ कुबेर मंत्र, 16 वेळा किंवा 1 माळ नवार्ण मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला म्हणायची आहे. तर या सगळ्या सेवा तुम्हाला एका बैठकीतच करायच्या आहेत. तर आता करू का नंतर करू का, किंवा अगदी तुम्ही मांडणी जरी सकाळी करून ठेवली, सकाळी तुम्ही पूजा करून ठेवली, अक्षयपात्र भरून ठेवलं आणि दुपारी सेवा केली तरी हरकत नाही. ज्या सेवा सांगितलेल्या आहेत ते एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. मासिक धर्म सुतक विटळ असेल तर अर्थात तुम्हाला मांडणी करता येणार नाही, तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यांनी कोणाकडून तरी सेवा करून घ्यावी, घरातले जे कोणी असेल तर त्यांच्याकडून सेवा करून घ्यावी. तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीची आरती करायची आहे. तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा यांचा वास सदैव प्रत्येकाच्या घरात असावा आणि प्रत्येकाच्या घरात सुख शांती नांदावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.